लेट्स गेट रेडी फॉर माय सय्यारा। एकदम इनोसंट लुक हवाय त्यासाठी ही शॉर्ट कुर्ती वेअर केली। या कुर्तीवर बारीक डिझाईन आहे जी माझ्या लुकला एनहान्स करणार। हेअर स्मूथ सिल्की मॅनेजेबल दिसायसाठी हेअर सिरम अप्लाय केलं। सिरम लावल्यानंतर हँड वॉश केला आणि आता टाइम आहे फेसचा। मेकअप करण्याआधी स्किन केअर इज मस्ट इम्पॉर्टंट। सर्वात आधी नायसिनामाइड सिरम अप्लाय केलं, त्यानंतर मॉइश्चरायझर मी हँडवर वॉर्म करून अप्लाय करते कारण की माझी स्किन एक्स्ट्रीम ड्राय आहे। मॉइश्चरायझर तुम्ही कोणतेही अप्लाय करू शकता जे तुमच्या स्किन अकॉर्डिंग आहे। सनस्क्रीन, एका टाइमला मी जेवण विसरेल पण सनस्क्रीन विसरत नाही। आता कळालं ही किती इम्पॉर्टंट आहे। फेस सोबत नेक सुद्धा कव्हर करते। आता माझी स्किन एकदम प्रिपेअर आहे मेकअप साठी। हेवी बेस नकोय सो त्यासाठी बीबी और सीसी क्रीम यूज करते। इथे मी लॅक्मेची सीसी क्रीम यूज करते। तुम्ही स्किन टिंट सुद्धा यूज करू शकतात। असे लाल जरद गाल मला खूप जास्त आवडतात, त्यासाठी मी भरभरून ब्लश लावते। नोज वर पण यूज करते अँड लूज पावडरने सर्व मेकअप लॉक करणार। पावडर बेकिंग केल्याने क्रीज लाईन येत नाही आणि मेकअप केकी सुद्धा होत नाही। भूत दिसते ना। आता एक्स्ट्रा पावडर ब्रशच्या हेल्पने वाइप ऑफ करून घेणार। सिंपल लुक हवाय त्यासाठी लायनरला स्किप केलं आणि डायरेक्ट मस्कारा लावला। लिप शेड साठी एक डार्क लायनर यूज करणार आणि त्यानंतर ही क्यूटशी न्यूड वाली लिपस्टिक लावणार। लिपस्टिकला लायनर मध्ये मर्ज करून लावते ज्याने माझे लिप्स एकदम नॅचरल दिसणार। काजळ शिवाय तर हा लुक इनकम्प्लीट होता सो त्यासाठी भरभरून काजळ लावलं। सुगंधित राहायचं आहे सो त्यासाठी परफ्यूम मारला अँड नाऊ आय एम रेडी फॉर माय सय्यारा।